नमस्कार मंडळी, मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अक्षूज ब्युटिफुल लाईफ. आणि संध्याकाळची वेळ आहे आणि मी किचनमध्ये आली आहे स्वयंपाक करायला. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की मी मशरूम कट करते आहे, म्हणजे मी मशरूमची भाजी करणार आहे. सो सिम्पल मशरूम मसाला असतो तशीच मी भाजी करणार आहे. तर रेसिपी मी पुढे तुमच्याशी शेअर करेलच. तर मशरूम मी छान क्लीन करून घेतले, त्याच्यावरचं कवर जे असतं ते काढून घेतलं आहे आणि आता त्याला कट करून घेते आहे. तर फार असं पातळ पातळ नाही मी कट करत. आणि इथे तुम्हाला मध्ये मध्ये माझ्या मुली दिसत असतील, तर माझ्या मागे मागेच फिरत आहेत आणि तेच कारण आहे की मी व्हॉईस ओव्हर करते आहे. कारण की मुलींचा टी व्ही चालू आहे आणि त्या दोघींचा एवढा गोंधळ चालू आहे. तिकडे त्यांना टी व्ही पाहायला दिला तरी त्या माझ्या मध्ये मध्ये असतातच. सो असं आहे. आणि शिवाय संध्याकाळी ना बाहेरच्या गाड्यांचा वगैरे पण भरपूर आवाज येत असतो, तर त्यामुळे काही फारसं बोलता पण येत नाही. तर म्हटलं चला रेसिपी तरी शेअर करूयात, म्हणून मग मी काही क्लिप्स बनवल्या रेसिपीसाठी. तर इथे मी आता मशरूम माझा कट करून झालेला आहे आणि मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत. तर हे रफली चॉप करून घेते, फार बारीकही नाही आणि फार मोठेही नाही. आणि थोडीशी प्रिपरेशन पण तुमच्याशी मी शेअर करते आहे इथे. आणि ॲक्च्युली ना आज ब्लॉग खूप छान होणार होता. म्हणजे थोडंसं बाहेर वगैरे जाणार होतो आम्ही. तर ते बाहेरचं वगैरे थोडंफार कुठे जाणार होतो, काय करणार होतो ते सगळं इथून पुढे शेअर करायचं होतं मला. आणि म्हणूनच मग मी लवकर स्वयंपाकाला सुरुवात केली. पण मिस्टरांची तब्येत अचानक खराब झाली. त्यांनी मला ऑफिसमधूनच कॉल केला की मला बरं वाटत नाही आहे, सो आपण बाहेर जायचं कॅन्सल करूयात. तर मग मी पण काही फोर्स नाही करू शकत, त्यांना बरं नाही आहे तर. सो मी ठीक आहे म्हटलं. आणि तरी पण मग मी स्वयंपाक तर करतेच आहे आणि ते शूट तर करतेच आहे, तर म्हणून मग मी तुमच्याशी शेअर करते आहे. आणि इथे ना मी कांदा चिरून घेतला आणि मी भाजीसाठी इथे 2 टोमॅटो घेतले आणि पिशवीतले मी टोमॅटो आत्ता काढले, कारण की जस्ट एक 5-10 मिनटापूर्वीच खाली भाजीवाला आला होता, तर त्याच्याकडे जाऊन मी हे टोमॅटो घेऊन आले होते. घरात होता 2च टोमॅटो होते घरात आणि नंतरही लागणारच होते, तर मग मी खाली जाऊन घेऊन आले. आणि आत्ता मी इथे भाजीसाठी 2 काढले, पण मला एकच पुरेसा वाटला, म्हणून मग मी दुसरा बाजूला ठेवून दिला. आणि मग लसूण सोलायला घेतला. ह्याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट यूज करणार आहोत, तर माझ्याकडे लसूण सोललेला नव्हता, तर मी आता थोडासा लागेल तेवढा लसूण सोलून घेते. आणि हा जो बाजूला एक टोमॅटो ठेवलेला आहे ना, तर त्याची पुढे काय गंमत झाली ना त्या टोमॅटोची, हे तुम्हाला पुढे मी दाखवतेच, प्रत्यक्ष दाखवणार आहे, नुसतं बोलून नाही दाखवणार. त्याची गंमत झालेली मी तुमच्याशी शेअर करेन. सो येस, इथं आलं लसूण पेस्ट मी शक्यतो बनवून नाही ठेवत, सो ती मी आत्ता करते आहे. आणि मिक्सरमध्ये नाही करत आहे, खलबत्त्यामध्येच असं छान थोडा टाईम लागतो की छान असं बारीक टेचून घ्यायला, पण छान होते. आणि मिक्सरमध्ये कसं थोडीशी ना टेस्ट चेंज होते पेस्टची अद्रक लसूणच्या, तर खलबत्त्यामध्ये ते नाही होत. तर हे पहा, मी अशा पद्धतीनं ना आलं ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये, तर त्यातला एक छोटासा तुकडा मी काढून घेतलेला आहे. आणि आता हे छान मी असं टेचून घेते बारीक. आज मला ना स्वयंपाकात भाजी, मशरूम मसाला आणि थोडासा भात करायचा आहे, कारण की दुपारी मी वरण भात केलाच होता मुलींसाठी. तर हे पहा, आधी पेस्ट दाखवली मी तुम्हाला आणि हे सगळं मी आवरून घेते. तर कढई ठेवली आहे गॅसवर. आणि हां, मी हे सांगत होते की दुपारी वरण भात केला होता मुलींसाठी, तर ते अजूनही शिल्लक आहे, म्हणजे मुलींना होईल एवढा राईस आहे. तर मी आत्ता भाजी आणि राईस आमच्यासाठी करणार आहे, कारण मुलींसाठी इंद्रायणी राईस आहे, तर आमच्यासाठी मी दुसरा लावेल. आणि वरण आहे आणि चपातीही आहे, तर ते म्हणून मग आत्ता फार म्हणजे भाकरी वगैरे पण करायची नाही आणि वरण पण परत करायचं नाही आहे. सो मी इथं तेलामध्ये ना कांदा टाकलेला आहे आणि तो थोडासा परतून घेतला आणि लगेचच मी इथे अद्रक लसूणची पेस्टही घालून घेतली आणि ह्याला छान मिक्स करणार आहे. अद्रकचा कच्चेपणा थोडासा जाईपर्यंत एक अर्धा मिनटं वगैरे त्याला छान असं परतून घ्यायचं. खूप सिम्पल रेसिपी आहे आणि तेवढीच टेस्टी आहे. मी टेस्टी म्हणते आहे, पण खरं तर मला मशरूमची भाजी तितकीशी नाही आवडत, पण ही माझ्या मिस्टरांची खूप फेवरेट आहे. तर ते म्हणतात की हे चिकनसारखी लागते, म्हणजे मे बी मी त्या पद्धतीने बनवते म्हणून पण असेल. तर येस, तर त्यांना आवडते म्हणून मग मी बनवते आणि ते स्वतःच घेऊन पण येतात.
तर इथे अद्रक लसूण छान परतून घेतल्यानंतर मी इथे टोमॅटो टाकला आहे. टोमॅटो 2 मिनटं परतून घेतला आणि लगेचच मी ह्यामध्ये मसाले घालते आहे. अगदी बेसिक मसाले घालते आहे. हळद, त्यानंतर कांदा लसूण मसाला, थोडीशी मिरची पावडर आणि धनी पावडर, आणि सोबतच ना मी ह्याच्यामध्ये गरम मसालाही घालणार आहे. मीठ घालून घेतलं आहे. आणि हा पहा सुहानाचा शाही गरम मसाला आहे, तर तो इथे मी थोडासा यूज करते आहे. ह्याने टेस्ट छान येते. आणि मसाले छान परतून घेते आणि इन बिटवीनच ना इथे इरा येऊन गेली. तर मगाशी जो मी टोमॅटो तुम्हाला दाखवला होता ना, तो इरा घेऊन गेली. आता ते मी पुढे दाखवते तुम्हाला. तर ह्या सगळ्या मसाल्यामध्ये मी मशरूम घालून घेतलं आहे आणि ते तुम्हाला खूप असं सुक्कं सुक्कं वाटत असेल. भाजी तशी सुक्कीच करणार आहे, मी कोरडी भाजी करणार आहे. पण हे शिजताना मशरूम भरपूर पाणी सोडतं, तर त्याच्यामध्येच ते शिजून जाईल. तर आपल्याला वेगळं काही पाणी घालायची गरज नाही आहे. आणि ह्याला झाकण लावून ठेवते आणि एक 10 मिनटातच ही भाजी होऊन जाते. हे पहा, मगाशी किती कोरडं वाटत होतं आणि आता कसं वाटतं आहे. तर भाजी रेडी आहे. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की मगाशी इरा जो टोमॅटो घेऊन गेली त्याचा तिने इथं थोडासा राडा करून टाकला आणि ती शेजारी गेली काकूंच्या घरी. आणि मग हे एवढीशीच घाण कशी केली आहे इराने, म्हणून मग आर्या ती जरा वाढवते आहे, म्हणजे जास्तीचं घाण करून ठेवते आहे. तर तिची गंमत मी बघते आहे आणि तिला मी तसंच ते करून दिलं. आणि मग मी तोपर्यंत काय केलं, राईस बनवायला आली. तर मी आता कढईमध्ये ना थोडासा जिरा राईस बनवणार आहे. 1 वाटी जिरा राईस, म्हणजे माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी. तर कढई घेतली आहे मी. कढईमध्ये ना चमचाभर तूप घातलेलं आहे. जिरा राईसला तुपाने छान फोडणी दिली ना की छान टेस्ट येते. इन्स्टेड ऑफ म्हणजे तेल वापरण्याऐवजी तूप. आणि त्यामध्ये चिमूटभर हिंग आणि जिरं घातलं आहे. जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये मी हे तांदूळ आणि पाणी घातलेलं आहे. तर 1 वाटी राईस आहे म्हणून मग 2 वाटी मी पाणी घालते आहे. आणि ह्याला थोडंसं फास्ट फ्लेमवरच झाकण न घालता उकळवू द्यायचं. आणि एकदा का ते छान उकळलं, पाणी थोडंसं अर्धं झालं की मग त्याच्यावर आपण फ्लेम लो करायची आणि झाकण लावून ठेवायचं मंद आचेवर. मस्त मोकळा असा भात तयार होतो. आणि मग दाखवते आर्याने ना हे टोमॅटोचं बघा कसं वाढीव केलेलं आहे. आणि ती त्याच्यात एवढी रमली आहे ना, त्याचा असा चिखल करण्यात तिला खूप आनंद झाला आहे.